बीडमध्ये संतोष देशमुख हत्येसारखीच आणखी एक घटना घडली आहे। आगेबीडच्या आष्टी तालुक्यातील पिंपरी गुमरी येथे एका मालकानं चालकाला 2 दिवस डांबून ठेवत मारहाण केली आहे। या त्या चालकाचा मृत्यू झाल्याचं समजतंय। आता या प्रकरणात आष्टी पोलिसांनी या मालकाला ताब्यात सुद्धा घेतलाय। विकास बनसोडे हा पिंपरी गुमरी येथील क्षीरसागर नावाच्या व्यक्तीच्या कारवर चालक म्हणून कामाला होता। त्यांच्यात वाद झाल्यानं क्षीरसागर यांना त्याला डांबून ठेवत मारहाण केल्याचा आरोप विकासचा भाऊ आकाश बनसोडे यांनी केलाय। या प्रकरणात आता आष्टी पोलिसांनी एका संशयितास ताब्यात घेतलं असून अधिकचा तपास त्यांच्याकडून सुरू आहे। दरम्यान या प्रकरणात गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू असल्याचं आष्टी पोलिसांनी स्पष्ट केलंय। बाबासाहेब क्षीरसागर यांच्याकडे कामाला होता आष्टी तालुका आणि त्यांनी 2 दिवसापासून त्याला बांधून मारहाण केली आणि त्यांनी आम्हाला काल कॉल केला की तुमच्या मुलाला घेऊन जा, लवकर या, नाहीतर आम्ही त्याला मारून टाकू, अशी धमकी देत त्यांनी मला कॉल केला। मारहाण केलेली, बांधून मारलेले आहे आणि अंगावर चट्टेपणे दांड्याने मारलेले आहे आणि खूप वळ आहेत, पाठीवर, हातावर, अंगावर खूप वळ आहेत आणि चांगलंच मारलेलं आहे। संतोष देशमुखचं पुन्हा रिपीट आता इथे झालेलं दिसतंय आपल्याला। एक विलास बनसोड नावाचा अतिशय छोटा 23-24 वर्षाचा मुलगा ट्रक ड्रायव्हर म्हणून काम करायचा गेले 4 वर्ष आणि ह्या मुलाला मारून त्याचा मृतदेह तिकडे एका रुग्णालयात टाकून ती माणसं गायब झाली। आताच त्यांच्या घरच्यांशी बोलले आणि त्याचे ते पिक्चर्स बघून पुन्हा हलून निघालोय आपण। तो मुलगा बुलढाणा जिल्ह्यातला आहे। ते नोकरीला म्हणून यांच्याकडे होता, मारहाण केली तर त्याच्यामध्ये त्याला जेलमध्ये जाईल आणि मला वाटतं तो आरोपी उचलला सुद्धा। रात्री घटना घडली, आरोपी मी स्वतः तातडीनं पोलिसांना सांगितलं होतं की आरोपीला उचला, लगेच अटक करा। ते लगेच अटक केला। त्यात एकच आरोपी आहे का आणखी कोणी आहे हे पण त्या ठिकाणी तपासायचं सांगण्यात आलं।